परमर्षि स्वस्ति मंगलपाठ। नित्यद्भुतचल केवल ज्ञानधारी जे मुनि मन पर्यय ज्ञानधारकयति तपसी वागुणी दिव्यवधि ज्ञानधारक श्री ऋषीश्वर को नमो कल्याणकारी लोक में कर पूज वसुविधि को वमो कोष्ठस्थ धान्योपम कही अरु एक बीज कही प्रभो संभिन्न संश्रोतृपदानुसारी बुद्धिरुद्धि कही विभो ये चार रुद्धि धरयतीश्वर जगत जन मंगल करे अज्ञान तिमिर विनाश कर कैवल्य मेला कर धरे दिव्यमति के बल ग्रहण करते स्पर्शन घ्राण को श्रवण आस्वादन करे अवलोकते कर त्राण को पंच इंद्री की विजय धारण करे जो ऋषिवरा स्वपर का कल्याण कर पाए शिवालय ते त्वरा प्रज्ञा प्रधाना श्रमण अरु प्रत्येक बुद्धि जो कही अभिन्न दश पूर्वी चतुर्दश पूर्व प्रकृष्टवादी सही अष्टांग महानिमित्त विज्ञा जगत का मंगल करे उनके चरण में अहर्निश यह दास अपना शिर धरे जंघावली अरुश्रेणी तंतु फलांबु बीजांकुर प्रसून रुद्धिचारण धार के मुनि करत आकाशी गमन स्वच्छंद करत विहार नभ में भव्य जन के पीरहर कल्याण मेरा भी करे मैं शरण आया हूँ प्रभुवर अणिमाजु महिमा और लगिमा में कुशल श्री मुनिवरा रुद्धि लघिमा वेधरे अमन वचन तन से ऋषिवरा है यद्यपि ये रुद्धिधारी पर नहीं मद जलकता यजन हित इस दास का मन ललकता। जे परमर्षि स्वस्ति मंगल पाठ मध्ये रुद्धिधारी मुनी 64 रुद्धिधारी मुनी आहेत, तर त्यांचं वर्णन चालू आहे। त्याच्यामध्ये जे विक्रिया रुद्धिधारी मुनी आहेत त्यांचं वर्णन बघतोय आपण। काय सांगितलेलं त्यांचं, किती भेद आहेत एकूण, तर धौलाकारांनी वेगळ्या प्रकारचे भेद केले, नाही 8 भेद धौलाकारांनी सांगितलेत आणि तिलय पण्णती वगैरे त्याच्या अपेक्षेने 11 भेद केलेत। अणिमा महिमा प्राकाम्य प्राप्ती किंवा आपती म्हणा अप्रतिघात अंतर्धान आणि कामरूपित्व हे 11 भेद आहेत। हे वेगळ्या आचार्यांच्या अपेक्षेने आहेत आणि वीरसेनाचार्यांनी जी गरिमा रुद्धी घेतली आहे ती त्यांनी वेगळी घेतली नाही। परत सांगितलं अंतर्धान घेतलं नाही आणि अप्रतिघात घेतलं नाही, हे 3 कमी केले तर एकूण 8 भेद होतात। तर अप्रतिघात हे त्यांनी ग्रहण केलं नाही आहे, तर असे 8 भेद करून त्याच्यामध्येच कशात तरी त्यांनी गर्भित करून सांगितले बहुतेक ते, पण विक्रियेचे 8 भेद आहेत तेवढंच त्यांनी वर्णन केले। तर हे आपण विशेष जे अन्य आचार्यांच्या मते सांगितलेलं आहे त्याच्या अपेक्षेने बघतोय। काय काय घेतले होते,
तर जे अणिमा नावाचा भेद आहे त्याच्यामध्ये अणुप्रमाण शरीर करू शकतो. महिमा नावाच्या भेदामध्ये महान म्हणजे खूप मोठ्या आकाराचं शरीर करण्याची शक्ती आहे. लघिमा म्हणजे कापसापेक्षा सुद्धा हलकं, लहान तर अणिमामध्ये आलं. लघिमामध्ये हलकं, शरीराला इतकं हलकं बनवणार की सांगितलं त्या तंतूवरून सुद्धा ते जाऊ शकतात पण ते तंतू तुटणार नाही, अशी लघिमा. आणि गरिमा म्हणजे इतकं जड बनवणार की त्या मेरूसमोर मेरूपेक्षा सुद्धा जास्त जड होईल असं, इतकं वज्रापेक्षा जास्त जड होईल असं ते शरीर गरिमा म्हणजे जड बनवलं. असं प्रत्येकाचं वेगवेगळं विश्लेषण करून सांगितलंय. तर वृद्धी आहे म्हणून सुख नाही आहे. आपल्याला काय वाटतं की मुनिराज म्हणजे ग्रेट आहेत, का बरं, त्यांच्याकडे अशी काहीतरी जादू आहे वगैरे, पण त्यांना त्या वृद्धींची महिमाच नाही आहे. जो त्या वृद्धींची महिमा करेल त्याच्याकडे वृद्धी राहणार नाहीत. म्हणजे म्हणून म्हटलं ना की वृद्धीमुळं सुख नाही आहे. जसं आज सकाळी आपण काय बघत होतो की लेशा म्हणजे कुठलीही लेशा म्हणजे मोक्षमार्ग नाही आहे. भलेही ती शुक्ल लेशा असेल तरी सुद्धा लेशेने सुख नाही, लेशेने मोक्ष नाही, लेशेने सम्यक दर्शन नाही. लेशा असेल तिथं कुठलीही पण त्याच्यामुळं कुठलंही कार्य नाही. तसंच इथं सांगितलं वृद्धी म्हणजे मोक्षमार्ग नाही, वृद्धी म्हणजे सुखाचं कारण नाही, वृद्धी म्हणजे सम्यक दर्शन नाही. अविनाभाव असेल पण तरी सुद्धा त्याच्यासाठी साधना नाही. तर सांगितलं म्हणून सुख कधी आहे, कोणाला आहे, तर तिथं घेतलं काय, धर्म जिथं आहे तिथं सुख आहे. धर्म म्हणजे वस्तूचा स्वभाव, ज्यांनी ओळखला तो धर्म तिथं त्याचा सुरू झाला. मग माझा स्वभाव काय आहे आणि तुमचा म्हणजे तिथं आपण जेव्हा दुसऱ्याला जीव म्हणून बघतोय तेव्हा त्याचा स्वभाव ज्ञान दर्शन, पण माझा स्वभाव आहे ह्याच्याकडे कधी लक्ष जात नाही आपलं. मी ज्ञानमय आहे, हे शरीराला जीव घालताना आठवतंय का, मी ज्ञान आहे, ज्ञानाला जेवण लागत नाही, झोप लागत नाही. कुठं विसरून जाता तुम्ही की मी ज्ञान आहे, मी झोपणारा नाही आहे, म्हणून तर झोपता किती निवांत. आणि मग त्याचा आनंद भोगतोय आपण. झोपतो तर झोपतो पण त्याच्यामध्ये सुख ही भावना, त्यामुळं अजून थोडं त्या निद्रेचा अजून कर्म आवरण बंद होतो. कोणाला त्रास, ज्ञानाला त्रास किती, मग आम्ही ज्ञानाची सिद्धी करतोय. मग भावना कुठं जोडली आपली तेच बघायचंय ना. म्हणून सांगितलं ना आपली भावना सगळी जोडली आहे शरीराशीच. मग तिथं ज्ञानमय मी आहे म्हटलं तर कोणाला त्रास होणार आहे, कोणाची वेदना आहे, पण शरीराची वेदना का ज्ञानाची वेदना. मग ज्ञानाला पण नसती, कोणाला वेदना. शरीराला भूक लागत नाही, ज्ञानाला भूक लागत नाही, शरीराला झोप लागत नाही, ज्ञानाला झोप लागत नाही. फक्त हे काल्पनिक आपलं सगळं म्हणलंय ना त्या यांनी काय, वासना मात्र मेव इतत. सगळी वासना आहे, जे काय तुम्ही भोगताय ना सगळी कल्पना आहे, वासना आहे, याच्या पलीकडे काही नाही. मग ह्या शरीराला काय झालं तर ते दुःख आपल्याला सहन नाही होत का, कारण मी ज्ञान आहे हे विसरून जातोय. ज्ञानमय माझं रूप आहे हे फक्त शास्त्रात वाचतोय तेवढ्या पुरतंच राहिलंय त्या शब्दात, माझ्यात उतरे ना अजून. म्हणून तिथं बरोबर सांगितलं, सगळं केलं का प्रॅक्टिकल. मी ज्ञाता. मला एकाने डायरेक्ट मेसेजेस करून सांगितलं मी ज्ञाता आहे, दुसरं काय नाही. स्टेटसला पण तेच ठेवून टाकलं मी ज्ञाता आहे, म्हणजे मलाच दाखवायला. त्यांनी त्यांचं केलं असं चांगली गोष्ट आहे, पण तरी मला म्हणायचं होतं की असं प्रॅक्टिकल व्हायला पाहिजे की सगळ्या क्रियेमध्ये ज्ञाता आहे. आठवते का तिथं फिरायला जाताना, आठवते का काका मी ज्ञाता, विसरून जातो, म्हैस दिसत असती डोळ्याला दूध आणायला जाताना. मग त्या रोडवर मागं 1-2 म्हशी येतो तिथं शेताच्या बाजूला, तिथं
आणि त्या म्हशी मारक्या येतो आणि ते बरोबर आमच्या रस्त्याच्या मध्ये बांधतात त्यांनी. आणि माहीत नव्हतं एवढे दिवस आम्हाला ते मारके आहेत म्हणून. 1-2 दिवस असं ते मान हलवायला म्हणल्यावर जरा सतर्क झालो ना आणि लांबून चालायला लागलो. एक दिवस त्यांनी रस्त्याच्या मध्येच बांधल्या होत्या आणि मग जायला येईना म्हणल्यावर तिथं माणूस उभारला होता म्हणून मी सहज विचारलं, जाऊ का, काय करत नाही ना. मारती बरं का म्हणला. आता कुठं जाता, तसंच उभारले म्हणलं त्याला हलवा मी जाते. एवढे दिवस माहीत नसताना टेन्शन नव्हतं, आता माहिती झालं रोज ती म्हैस आहे का बघते पहिला. म्हणून म्हणलं की कुठं विसरून गेलं ना तिथं, ह्याला मारणार आहे, मारलं तर आत्म्याला कुठं मारणार आहे, मी तर ज्ञान. पण आता ते रस्त्याने जाताना रोज मी ज्ञाता एवढं चिंतन करते, मारू दे नाही तर नाही मारू दे, मी ज्ञाता. असं सगळीकडे जाणीवेत यायला पाहिजे, हे मला म्हणायचं आहे. ज्ञाताची जर अनुभूती असेल तर सहज कर्मनिर्जरा सुरू होणार आहे आणि त्याचं फळ आपल्याला सुख आहे. म्हणून ज्ञाताचं भावभासन सतत ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण धर्माशिवाय सुख नाही. आणि पंचम काळातले मॅक्झिमम जीव कुठं जाणार आहेत म्हणून सांगितलं, माहेरी, नरकात आणि निगोदात. त्यामुळं ज्याला वर चढायचंय, ज्याला त्या गतीतनं वाचायचंय, तर त्यांनी आत्महित, परिणामांची विशुद्धी, सम्यक दर्शनाची प्राप्ती, आत्म्याची भाववासना करायलाच पाहिजे, त्याच्याशिवाय दुसरा उपाय नाही. दिल्लीला जायचं असेल तर वेगळे वेगळे मार्ग असतील, वेगळे वेगळे तिकीट असतील, पण सुखाला जायचंय तर दुसरा कुठलाही मार्ग नाही, एकच मार्ग आहे, काय, आत्मानुभव. कशाय केला तर परिणाम मलिन होणार आणि तो जीव निमाने धर्मापासून दूर जाणार. मग मला जायचंय धर्माच्या निकट किंवा सुखाच्या निकट जायचंय, पण सगळे पुरुषार्थ मी असे करतोय की धर्मापासून दूर होण्यायोग्य. म्हणून सगळं संसार सोडा म्हणत नाहीत आचार्य आपल्याला, पण संसार करताना याची भावभासना असायला पाहिजे की मी ज्ञाता आहे. आज कुठे गेले काकी, ज्ञाता. रिप्लेसमेंट झाली का तुमची? आणि वृद्धीची वर्णन सांगितलं होतं परवा दिवशी. काय म्हणलं होतं, अणुप्रमाण शरीर बनवण्याची शक्ती असते, तर त्या अणुप्रमाण छेदात बसण्याची त्यांची सामर्थ्य आहे. आणि तेवढ्याच क्षेत्रामध्ये चक्रवर्तीच्या सेनेची सुद्धा रचना ते करू शकतील अशी त्यांच्यामध्ये शक्ती आहे. त्याला म्हणलं अणिमारुद्धी. शरीराला अणुप्रमाण करण्याची कला किंवा विद्या, वास्तविक या क्रियांचा मुनी आधार घेत नसतात, त्यांना कदाचितच याची आवश्यकता पडते, पण यापेक्षाही जास्त पुरुषार्थ ते आत्मानुभवासाठी करतात. आणि हे सगळं मिळालेलं म्हणलं होतं काय, बाय प्रोडक्ट आहेत, ह्याच्यासाठी म्हणून त्यांची साधना नाही. जिथं सांगितलं की या रुद्धीमध्ये, अणिमा नावाच्या रुद्धीत जे मुनी दक्ष आहेत, अशा अणिमा रुद्धीधारी मुनींना माझे नमन, असं त्या श्लोकामध्ये आपण म्हणलंय. शरीर तर जे होते तेच आहे. कुठलं शरीर आहे मुनींना? औदारिक शरीर आहे. हे औदारिक शरीराला अणुप्रमाण करून दाखवा बघू, कसं काय करत असणार ते. आता वैक्रिक शरीर एक बारीक होते म्हणलं तर ठीक आहे, औदारिक शरीर स्थूल आहे, जड आहे, ते कसं बारीक करणार? तर ही सुद्धा एक विद्या आहे. बारीक करणार म्हटल्यावर तुम्हाला विचार करायला लागला, ते सगळं हायपोथेटिकल आहे, नसते काय तसलं होत. नाही नाही, ते सांगायला की ते तसलं काहीतरी फेक व्हिडिओ टाकलेले असते तुमच्या यूट्यूबवर. ज्ञानाची महिमा काय, मुनींच्या ज्ञानाची महिमा. जाऊ दे, जादूला तुम्ही बोलू नका. ही सगळ्यात महत्वाची जादू आहे सगळ्यात जिन धर्मामध्ये. काय
वृद्धी म्हणजे हे प्रश्न विचारले मी की अणुप्रमाण बारीक कसं करू शकतात, तर विचार करायला आहे. महान कसं करू शकले सांगा विष्णुकुमार मुनी? तिथं नाही प्रश्न पडला तुम्हाला. हात किती लांब पसरवला बरं? ते पण अवतारिकच शरीर होतं ना, मेरूपर्यंत पसरवण्यासारखं त्यांचं सामर्थ्य प्राप्त झालं. म्हणजे शेवटी ही विद्या आहे किंवा वृद्धी आहे, ती जादू आहे म्हणा मुनींची. पण असं होऊ शकतं. सुखाचा प्रश्न नाही हो, मला म्हणायचं होतं अवतारिक शरीर आहे तर असं अनुप्रमाण कसं करू शकतात. त्या सांगितलं ना त्यांनी, काय फुलाच्या कमळाच्या देठामध्ये जाऊन बसतील इतकी सूक्ष्मता त्यांच्या. हां म्हणजे आणि तिथंच सांगितलं परत काय, चक्रवर्तीचं सैन्य जाऊन बसेल अशा ठिकाणी अशी त्यांनी ती रचना केली तिथं. मग ही त्या अणिमावृद्धीची महिमा आहे. शरीर तर जे होते तेच आहे, पण या वृद्धींनी ते मुनी त्याला अणुप्रमाण छोटे किंवा मेरूप्रमाण मोठे किंवा कापसापेक्षा सुद्धा हलके किंवा वज्रापेक्षा सुद्धा जड करू शकतील अशी त्यांच्यामध्ये जी काय कला प्राप्त झाली त्याला म्हणायचं वृद्धी. त्या इंद्राला पण आहे म्हणलं ना अणिमावृद्धी, विक्रिया. वृद्धी नाही म्हणायची त्याला, तर विक्रिया म्हणा किंवा विद्या म्हणा. तो सुद्धा आपलं शरीर अणुप्रमाण बनवू शकतो. पण त्यांच्यात काय फरक सांगितला होता? हां ते तर झालंच की, पण मग त्यांनी पण तेच केलं की अणुप्रमाण केलं मुनींनी, पण शरीरालाच केलेलं आहे. मग तिथं सांगितलं की एवढीच फरक केलाय की जरी अणुप्रमाण केलं इंद्रानी शरीर, तरी सुद्धा त्या वैक्रिक शरीराच्या निमित्तामध्ये हिंसा आहे. कुठेही लहान करू दे, कुठूनही गमन करू दे, कशा रीतीनेही सांभाळू दे, तरी सुद्धा त्या शरीराच्या निमित्तात गमनाच्या निमित्तात हिंसा आहे. पण मुनींच्या वृद्धिधारी मुनींच्या शरीराच्या निमित्तात कुठलीही हिंसा नाही. भलेही त्यात जाऊन त्या कमळात बसले, त्या तंतूवरून चालतायत, त्या पानांवरून चालतायत, पाण्यातून चालतायत, तरी सुद्धा कुठल्या जीवांना काय म्हणतात पीडा होत नाही, घात होत नाही कुठल्या जीवांचा. ही त्या वृद्धीची महिमा. आणि विशेषतः काय सांगितली की इंद्र असं रचना करू शकत नाही की तिथे चक्रवर्ती येऊन बसेल तेवढ्या जागेमध्ये, पण ही वृद्धीची महिमा आहे. म्हणजे मुनींच्यातच ते सामर्थ्य आहे की ते तिथं त्या अणुप्रमाण क्षेत्रामध्येच अशी रचना करू शकतात की जिथं येऊन ते सगळं सैन्य सुद्धा सामावेल. काय म्हणते असं गजबजून अडचणीत नव्हे बरं का, व्यवस्थित एकदम आईस पैस. कसं जाऊन बसायचं आपण कुठं? कमळाच्या देठाच्या आत अणुप्रमाण छिद्रात. श्वास गुदमरणार आपलं का? काय नाही होत. तिथं मुनींनी अशी मस्त एअर कंडिशन रूम केली आहे की काय तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही. देश ऐकायला बसणार तर कोणाला त्रास झाला तर देशनाग्रहण व्हायची का? त्यामुळं धर्म सुख देणारा असतो, कुठेही बसा. तर त्यात ते काय सांगितलं त्यांनी की जे देव असतात ना, परवा आपण बघितलं देवांची विक्रिया कुठल्या म्हणल्या? पृथक का अपृथक? देवांच्या दोन्ही पण आहेत, पृथक पण आहेत आणि अपृथक पण आहेत. पण नारकींच्या अपृथकच आहेत. म्हणजे काय सांगितलं होतं? हेच शरीर नारकी वेगळ्या वेगळ्या रूपाने परिवर्तित करतात. जसं की सेमर तरु बनवला किंवा वैतरणी नदी बनवली, ह्या एकाच शरीराची रचना अशी करतात विक्रियेने. आणि किंवा ते सांगितलं होतं भाला पाहिजे वाटलं समोरच्याला मारायला की हाताचाच भाला केला, तलवार केली. काय तलवार कुठं शोधायला जायचं नारकीनी? त्यांच्या रूमवर वगैरे नसते, रूमच नाही आहे तिथं कुठं, घर नाही, रूम नाही, काय गुफा नाही, काही नाही, सगळं असं उघड्यावर जीवन आहे. आणि मग त्यामुळं शस्त्र अस्त्र वगैरे असलं काय नाहीच आहे प्रकार. जे काय आहे सगळं त्या शरीराचंच कमाल आहे. जे पाहिजे वाटलं शरीराची तशी रचना झाली. सुवर्णमा काय म्हणले? आहे का तुमच्या घरी तलवार? ज्ञान कशाला? मारामारी करायला काय ज्ञान पाहिजे? भाव झाले ना अंतरंगात, लगेच ती विक्रिया झाली शरीराची तशी. हेच सांगायला लागलेत. म्हणून तर ते समोरचा दिसला कोणी जरी असेल पूर्वीचा काय म्हणायचं अनुरागी जीव असेल
तरी सुद्धा त्याच्याबद्दल द्वेष का उत्पन्न होतोय? त्या क्षेत्राची महिमाच आहे होती. क्षेत्रजनित दुःख सांगितलंय ना नारकींना. त्यामुळं तिथं गेल्यावर त्या भाव झाले समोरच्याला मारायचंय वगैरे, तर लगेच ज्या रूपाने मारायचे तशी रचना बाहेर झालीच विक्रियेने. म्हणून परिणाम आपण पण इथं केले की नाही तसं शरीर प्राप्त होतंय. म्हणून परिणामांचं खूप महात्म्य आहे, महिमा आहे. हां, मला हे सांगायचं होतं की जे देवलोकातले देव आहेत तर त्यांची पृथक पण असेल आणि अपृथक पण असेल. कोण कोण करतं काय सांगितलं ते उदाहरण. देवांची पृथक विक्रिया म्हणजे समोशरणादीची रचना. तिथं जे काय बनवलं त्यांनी ते सगळं पृथक विक्रिया. म्हणजे काय असतं? वेगळं शरीर. आपलं शरीर वेगळं आहे आणि आपल्यापेक्षा वेगळी रचना बनवली, त्याला म्हटलं पृथक विक्रिया. विमान बनवतात. विमान तर ते स्वतःच्या शरीराचंच बनवतात. हेला म्हणायचं अपृथक विक्रिया. जेव्हा आपलं शरीर मोल्ड केलं त्यांनी, तशी काहीतरी विक्रिया केली तर त्याला म्हणायचं अपृथक विक्रिया. अपृथक कसं म्हणायचं त्याला? शरीर वैक्रिकच आहे की मूळ शरीर त्यांचं. विक्रिया फक्त विक्रिया तिथपर्यंत नेती पसरवली जाते असं म्हणतात, आणि ती अपृथकच म्हणायची की पृथक म्हणायची? कसली म्हणायची? नाही, त्यांनी पण म्हणतात ना ते पंचकल्याणिकाला वगैरे जाणार किंवा कृत्रिम चैत्यालयाला जाणार, तर ते विमानामध्ये मूळ शरीर त्यांचं तिथंच असतं आणि त्यांची विक्रिया इथे येते असं सांगितलं जाते. मग आता ती बघू कसली विक्रिया आहे, विचार करू त्याच्यावर काय मिळत आहे का. ठीक आहे, तर मी काय सांगत होते, जे काय ऐरावत हाती वगैरे बनले ना, इंद्राला जायचंय कुठंतरी, भाव झाले आणि वाहन पाहिजे, ऑर्डर सोडली की लगेच अभियोग्य जातीचे देव असतात आणि ते येऊन ऐरावत हत्तीचं रूप बनवतात स्वतः, आणि मग त्याच्यावर बसणार इंद्र आणि त्याची सवारी निघणार. कसं जात असणार? कल्याणिकाला वगैरे जाताना असं काय. तर तशी आपल्या शरीराची ते विक्रिया करतात आणि त्या शक्तीने तसं रूप बनवतात. ह्याला म्हणायचं अपृथक विक्रिया, कारण त्यांनी त्यांच्या शरीरालाच तसं बनवलं म्हणून ती अपृथक विक्रिया झाली. आणि अणिमावृद्धी म्हणजे अजून काय असतं? असंच नाही की अणुप्रमाण बनवतील, तर त्यांचं जे काय मूळ शरीर आहे, जसं की सगळ्यात मॅक्झिमम शरीर कोणाचं होतं भैया? कुठल्या मुनींचं शरीर किती प्रमाण होतं सगळ्यात मॅक्झिमम चतुर्थ काळात? बाहुबली भगवान. त्यांच्यापेक्षा सुद्धा 25 धनुष्य जास्त होते. किती? 525 धनुष्य. एक धनुष्य नॉर्मल असते ते एक अप्रॉक्सिमेट 4 फूट समजून घ्या, गुणिले कर 525, जे होईल ना तेवढ्या उंचीचे होते बाहुबली भगवान, बाहुबली मुनी. आणि मग एवढ्या उंचीचे जर मुनी असतील काका, आणि त्यांना जर कृत्रिम चैत्यालयाचं किंवा कुठे वंदनाला जायचंय दर्शनाला वगैरे, आणि समजा तिथं गेले दर्शनाला आणि तिथला दरवाजा छोटा आहे त्या मंदिराचं, जसं की तुमच्या जिंतूरला केवढा आहे हो तुमचं शरीर, तुम्ही अणुप्रमाण करता का नाही आत जाताना? म्हणजे वागवतात, छोटं करतात. तसं तिथं सांगायचं की जर हे 525 धनुष्य उंचीचे मुनी त्या छोट्या दरवाज्यातनं आत जायचंय तर 5 फूट सुद्धा करतील स्वतःचं शरीर या विक्रियेच्या द्वारे. त्याला पण अणिमावृद्धी म्हणलं. असं नाही की अणुप्रमाणच फक्त म्हणायचंय, जेवढं मॅक्झिमम आकार आहे त्याचं लहान करण्याचं रूप, त्याला म्हणायचं ती विद्या म्हणजे अणिमावृद्धी. नाही, त्याची रचनाच तशी आहे ना, लहान आहेत दरवाजे, कोट लहान आहे. जिंतूरला होय? हा, नाही माहिती, कन्स्ट्रक्शन वाल्यांना विचारायला पाहिजे कसं केलं. कामदेववरती पण तशी बनवतात का आपलं शरीर छोटं? कोण? कामदेव आणि चक्रवर्ती. हा, चक्रवर्तीची पृथक विक्रिया असती म्हटलं ना, 96,000 रूप बनवतो ते. आपलं शरीर ते स्वतः जवळ राहिलं मूळ शरीर, आणि असे 96,000 रूप बनवतो भरत चक्रवर्ती. कामदेव तशाच प्रकारचं असणार. कामदेवाला रुद्धी आहेत का मला नाही माहिती.
चक्रवर्तीच्या रुद्धी एवढं मला माहिती आहे, 96,000 तो आपले रूप बनवू शकतो अशी त्याच्याकडे विद्या आहे. तर मनुष्यांकडे पण म्हणून म्हणायचं होतं मला की किती प्रकारच्या विक्रिया, दोन्ही प्रकारच्या असू शकतात. विदेशाचा किंवा कुठल्या ह्याच्यामध्ये ते दर्शनाला गेले 550 फूट धनुष्य ते बाहुबली होते ना, 550 धनुष्य, तेच 550 धनुष्य. मग ते आतमध्ये मंदिरमध्ये जाताना तर मग ते विक्रिया म्हणजे शरीराची ही करूनच जात असतील ना, का नाही? कुठल्या मंदिरात गेले बाहुबली भगवान? ते जाऊन पहाडावर उभारले होते. तुम्ही मंदिर नंतर बांधलंय बाजूने, थोडी ना आधी मंदिर होतं ते आपण काय म्हणतो कुठले मंदिर, जे सुवर्ण मंदिर वगैरे जे मंदिर बांधलेले आहेत त्या काळात भरत चक्रवर्तीने. म्हणजे सांगायचे की ज्यांना अणिमा रुद्धी आहे ते मुनिराज जर कुठं जायचं असं वाटलं, प्रसंग आला तर आपल्या शरीराची उंची कमी करू शकतात, लहान करू शकतात, ह्याला म्हणायचं अणिमा रुद्धी. मग किती लहान करतील, थोडी 550 धनुष्याची 100 धनुष्य करतील तरी सुद्धा अणिमा रुद्धीचीच महिमा आहे ही. म्हणजे अणिमा रुद्धीच्या द्वारेच ही कला त्यांना प्राप्त होऊ शकते. ज्यांच्याकडे ही कला नाही ते करू शकत नाहीत. सगळ्यांनाच असते असं नाही आहे रुद्धी ही. ज्याला कोणाला आहे ते आपलं रूप लहान करू शकतील अशी ती अणिमा रुद्धी म्हणली गेली. तर या रुद्धींच्या मागं कारण आहे ते कशाचं, परिणामांच्या विशुद्धीचं सांगितले ना. तर त्यासाठी एक चांगलं उदाहरण दिलं होतं परवा मी सांगितलं होतं ना, 2 बहिणींचं उदाहरण. काय, त्या 2 बहिणींना आहार द्यायचा होता, आहार दिला पण एकीने अनुरागाने दिला, एकीने द्वेषाने दिला. काय, सुंदरी काकी. आणि मग काय झालं होता का तुम्ही? हां, सुवर्णमा 2 बहिणी होते हो. तुम्ही दोघी बहिणी आहेत ना? नाही सॉरी, नणंद आणि भाऊज आहेत. बरं जाऊ, बहिणी कोण होते ते. हां, 2 बहिणी आहेत की जवळजवळ बसलेल्या. तर त्या दोघे बहिणींनी आहार दिला, त्यातल्या एकीने सांगितलं द्वेषाने दिला, तर ती मरून वेश्या झाली. पण श्रीमंत वेश्या झाली, कारण भावलिंगी संतांना आहार दिला होता. आणि दुसरी अनुरागाने भक्तीने आहार दिला तर श्रीमंत राजकुमारी झाली. तर का हे फळ मिळालं तर सांगितलं दानाचं महात्म्य म्हणून. आत्ता सामग्री लाभली, सगळी सुखसामग्री बाहेरून, पण परिणामांचं त्यांच्या विचित्रता म्हणून एक झाली राजकुमारी आणि दुसरी झाली वेश्या. मग असं परिणामांचं एक उदाहरण देत असताना त्यांनी चांगलं सांगितलंय. धन्यकुमार होता ना, तर जेव्हा धन्यकुमाराला खीर खायची इच्छा झाली, म्हणजे कशासाठी सांगितलंय की पुण्याच्या उदयाशिवाय धन किंवा परिग्रहाची प्राप्ती होत नाही. आणि पुण्याचा उदय कधी, तसे परिणाम असतील तर तो बंद होणार आणि तसा उदय येणार. म्हणजे परिणाम कसे असायला पाहिजे त्याच्यासाठी सांगायला लागले. तर जेव्हा धन्यकुमाराला खीर खायची इच्छा झाली तर त्याच्यात सगळ्यात इम्पॉर्टंट रोल त्यांच्या आईचा आहे. त्या आईमुळं त्याच्यावर कसे संस्कार झाले हे घटवलं त्यांनी बरं का. तर त्यांनी त्यावेळेस जेव्हा खीर मागितली, ते नाही का सगळा प्रसंग माहीत आहे, ते मुलं होती सेठजींच्या घरातली, त्यांनी त्याला हिणवलं, पाठवलं, त्याला दिलं नाही खायला, मरडला तो येऊन घरी, म्हणला की मला पण खीर पाहिजे. मग त्यावेळेस आई काय करू शकली असती, कुठून तरी मागून आणलं असतं, चोरून आणलं असतं, असं काहीतरी करून माझ्या मुलाचं इच्छा पूर्ण करायची आहे मला, असं जर केलं असतं तर त्या मुलावर संस्कार काय झाले असते. तर याच्यासाठी काय असं सांगितलं, ती आई त्या मुलाला तत्वज्ञान सांगते. तुला खीर खाण्यायोग्य पुण्यबंध नाही, म्हणजे तुला खीर खायची आहे पण तितकं पुण्य नाही आहे, तर मी तुला कुठून कसं खाऊ घालू. चोरून आणून, मागून आणून, मोहाने पुत्राचा हट्ट पुरवण्याचा विचार केला नाही. त्यामुळे सेठजींनी स्वतः गहू आणून दिले, खीर बनवायला सांगितली आणि त्याला खाऊ घालायला सांगितली. पुण्य झालं का नाही परिणामात. ह्याच्या पुढचं पुण्य काय झालं, त्यांनी तेवढीच खीर बनवली होती जेवढं त्यांनी गहू दिले होते, त्याचे 3 हिस्से केले आईनी. आणि तिने सांगितलं मुलाला, 1 हिस्सा तुझा, 1 हिस्सा माझा आणि 1 कोणी जर आले त्यागी मुनी तर त्यांचा. म्हणजे उद्दिष्टाचा दोष नाही. मग त्यांनी स्वीकारलं, त्या स्वीकारण्याचं फळ सुद्धा पुण्यबंध आहे.
असं नाही म्हणलं की नाही मला 2 पार्ट्स पाहिजे आणि तू 1 पार्ट खा आणि कोणाला द्यायचं नाही, असं भाव झाले नाही. तितक्या वर्षांनी कधीतरी आयुष्यात मिळाली होती त्याला खीर, पण तरी सुद्धा त्याचे परिणाम स्थिर कसे हे सांगायचं आहे. तर कोणी त्यागी मुनी आले तर त्यांना 1 पार्ट द्यायचं. तर याला तो हो म्हणाला. परिणाम बदलले, मुनी आले आणि सांगितलं ती आई गेली होती पाण्याला. मग त्या भजनात छान घटवलंय ना काय, हा, आई गेली पाण्याला, थांबा थोडं स्वामी, स्वामी आई आल्या बिना तुम्हा सोडणार ना. हा, पाय धरून बसले आणि रडायला लागला बोलगा छोटासा. आणि तो म्हणाला काय, असं ते गोष्टीत सांगितलं बरं का, असं झालं होतं का नाही माहित नाही आपल्याला, कारण ते आणि तो हट्ट करायला, आईने माझ्या खीर केली आहे, थांबा आणि खावा आणि जावा. असं काय मुनी थांबणार नसतेत, खाणार नसतेत. आणि मग त्याचं ते कार्यक्रम होसपर्यंत आई आली आणि मग आईने लगेच पडगाहन केलं आणि आहार द्यायला उभारल्यावर हा मुलगा काय म्हणतो, त्याचे परिणाम, म्हणजे ते आहार बघितल्यावर भाव कसे उत्कृष्ट झाले बघा की. काय म्हणायचं, एक त्या संतांचं महिमा, त्यांच्या चर्येचं जादू झालं ह्याच्यावर की ते बघत असताना सुद्धा इतकी विशुद्धी त्याला, दे अजून दे अजून दे, माझं पण दे, कमी पडू नये असं भाव त्याचे, स्वतःला पाहिजे असं नाही म्हणलं, अजून दे, माझा हिस्साही दे, भरपूर दे. एवढ्या परिणामाने प्रचंड पुण्य बांधलं. काय झालं पुढच्या जन्मात, 9 करोड किती, नवनिधीचा मालक झाला. तर त्याच्या नावाने ती लिहून ठेवली गेली असं सांगतात. म्हणून परिणाम सांभाळणं किती आवश्यक आहे. त्या परिणामानेच पुण्याचा बंध होणार किंवा त्याच परिणामाने पापाचा बंध होणार. आम्हा सांगतात ना नेहमी उदाहरण की सोलापूरमध्ये असं झालं होतं, महाराज काममा असताना त्यांना पडघाण करायला एक स्त्री बाहेर उभारली होती, माताजींचं, चंद्रमती माताजी होते तेव्हा. आणि मग पडघाण करताना सुंदरी काकी त्या बैला आठवलं की मनुक्याचं पाणी ठेवलंय, ते सांगायचं होतं आत जाऊन की मला ठेव बाजूला म्हणून, किंवा मला पण राहू दे म्हणून. एवढं सांगायला आत गेली, माताजी येऊन निघून गेल्या. आणि मग माताजी गेल्या आणि मंदिरात जाऊन त्यांनी उपास घेतला. मग कोण नव्हतं बाहेर पडघाणला तर कसं थांबतात. आणि मग हे झाल्यावर कळलं नाही ह्यांना, हे जाऊन विचारलं की काय झालं माताजी. आणि मग त्यावेळेस तिथं समजल्यावर त्यांनी पश्चाताप प्रतिक्रमण केला. म्हणजे एवढ्या छोट्याशा परिणामाचं फळ कसं विचित्र मिळालं. त्या त्यागींना 24 तासासाठी उपवास, म्हणजे तुटला आहार त्यांचा. आणि मग आता सगळंच पाणी प्यायचं मनुक्याचं बसून. म्हणजे असल्या तुच्छ परिणामाने उलट त्या धन्यकुमाराला काय ज्ञान होतं, लहान मुलगा तरी सुद्धा अज्ञानाने का असे ना केलेली ती भक्ती त्याला किती फलित झाली. सगळं दे अजून दे, इतके परिणाम उज्ज्वल. म्हणून जाऊन आहार बघायचा अम्मांचा आणि फक्त एवढं म्हणायचं अजून घ्या अजून घ्या. बघा घर भरतंय का नाही आपलं. भाव असते ते एक आपले भक्तीचे भाव असतात ना, त्याचं फळ असतं. भले त्यांनी घेऊ देत नाही तर नाही घेऊ देत. अक्षय वृद्धी प्राप्त झाली नाही तिथं, अक्षय वृद्धी. हा, मग ते सांगितलं ना त्यांनी, परत सगळ्यांना खीर खाऊ घातली तर त्यावेळेस तिथं अशी काय वृद्धी प्रगट झाली की जी सगळ्या गावाला खाऊ घातली तरी सुद्धा ती खीर संपेना. असं त्या मुनींच्या वृद्धीचंच ते कमाल, किंवा काय म्हणायचं त्या वृद्धीचं महात्म्य. अजून कुठल्या जीवाची कथा सांगितली अशी परिणामांसाठी, ते डुक्कर आणि तो वाघ, दोघं लढले कोणासाठी, दोघं मारामारीच करत होते एकमेकांना, ठार मारलं दोघांनी पण एक गेला स्वर्गात एक गेला नरकात. का, परिणाम. त्याच्या मागचं कारण एवढंच आहे. डुकराचे भाव काय होते, त्या मुनींच्या रक्षेचे भाव होते. काहीही झालं तरी सुद्धा माझा प्राण गेला तरी मी मुनींची रक्षा करणार, त्यांच्यावर अटॅक करू देणार नाही वाघाला. चार ते प्राणी होते ज्यांनी की आहाराची अनुमोदना केली, त्याचं फळ भोगभूमीत जन्मले. तर नाही, त्याच्यानंतर ते त्यांची मुलं झाली, भरत व शत्रुघ्न वगैरे. काय नाव त्यांचे, 4
बघून घ्या. तर ते जे म्हणजे त्याच्या पुढं त्या अनुमोदनेचं फळ मोक्षाला गेली ती 4 मुलं. मग इथं सांगायचं आहे परिणामानेच आपल्याला पुण्याचा बंध होतोय. जसं की डॉक्टरच्या हातामध्ये पेशंट आहे आणि त्याच्या हातात चाकू आहे, कोणाच्या? डॉक्टरच्या. आणि चोर आला तुमच्याकडे आणि चोराच्या हातात पण चाकू आहे. काय करणार सांगा? त्या डॉक्टरला म्हणतो मार चाकू. म्हणजे तुला काय करायचंय कर, बिनधास्त आपण त्याच्यापाशी. आणि तेच चोराच्या समोर काय विचार? का बरं? तर भलेही त्या डॉक्टरकडून पेशंट काय करताना मरेल तरी सुद्धा डॉक्टरला पापाचा बंध नाही आहे, कारण त्याचे भाव मारण्याचे नाही आहेत, वाचवायचे आहेत. आणि भलेही याच्याकडनं नाही मरेल चोराकडनं तरी सुद्धा भाव हिंसेचे असल्यामुळं त्याला हिंसेचा बंध होणारच. असं सांगायचं की परिणामांनी आपण सगळं बांधतोय, हे कर्माचं खेळ नाही आहे, आपल्या परिणामांचं आहे. कर्म आपल्याला त्रास देणारे नाहीत. कर्म तर समयसाच्या गाथांमध्ये सांगितलेत ना, कर्माचे परिणाम स्वतंत्र होत नसतात. जीवाचे भाव झाल्याशिवाय कर्म बंद होत नाही. जर स्वतंत्रतेने कर्म बंद होऊ लागला तर कोणाला पाहिजे त्याला धरल ते कर्म, मग कोण मुक्त होणार? म्हणून सांगितलं असं होत नाही. जीवाने जे परिणाम केले त्याचं फळ त्याला भोगावं लागतं. श्रीपाद राजा होता. त्या राजाने पूर्वभवामध्ये नोकराला सांगितलं की बागेतला सगळा कचरा काढला होता, त्यांनी बाग साफ केली होती आणि ते कचरा कुठे टाकायचा होता? टाकायचा होता दुसरीकडं. पण राजाने सांगितलं तिथं खड्ड्यात मुनी बसलेत ना, त्यांच्या अंगावर टाक. आणि तो टाकला की सगळ्यांनी त्यात आनंद मानला. श्रीपाद राजा, तो नोकर आणि त्या राजसभेत बसलेले 500 काय म्हणायचं तिथले मंत्री संत्री सगळे असलेले ते राज दरबारी जन, सगळ्यांनी त्याला अनुमोदना, 500 नाही 700 सॉरी, ते दरबारात जे कोणी 700 लोक बसले होते एका बरोबर सगळे कोडी झाले. टाकलं होतं फक्त नोकरांनी, पण केलेल्या अनुमोदनेचं त्या परिणामांचं फळ सांगितलं, सगळ्यांना कोड झाला. म्हणून क्रियेला नाही आहे फळ, कुठं आहे? परिणामांना आहे, तुमच्या भावाला आहे. म्हणून आपण सांगितलं भाव किती उज्ज्वल ठेवायला पाहिजे. जिथं रागद्वेषाची उत्पत्ती झाली तिथंच हिंसा झाली. जिथं तुम्ही हिंसा केली तिथं नाही आहे पाप, जिथं परिणाम झाले तिथंच हिंसा झाली. म्हणून म्हणायचं की जिथं स्वभावाचं वेदन आहे तिथं हिंसा नाहीच. कुठं? अनुभूतीमध्ये, सम्यक दर्शनामध्ये, ध्यानामध्ये. आणि त्याचं फळ सांगितलं कर्मांची निर्जरा आहे, सुख आहे, मोक्ष आहे. मग असा मोक्ष ज्याला हवा त्यांनी असा पुरुषार्थ करा की आपले परिणाम आजपर्यंत अनेक वेळा बिघडलेत, अनेक वेळा आपण असे चुकीचे भाव केले असणार आहेत कळत नकळत अज्ञानामध्ये, तरी सुद्धा अज्ञानाला माफी नाही. काय म्हणले? तुम्हाला लहानपणी माहीत नव्हतं आणि तुम्ही आगीला हात लावलं, काय करतो? मला कुठं माहिती होतं, पण आग काय करणार? चाकू ठेवला होता त्याच्यावर हात मारला, मला अज्ञान होतं, काय करणार? काय ते अज्ञानाचं फळ सुद्धा दुःखच आहे. भले तुम्ही ज्ञानाने करा ती चूक, नाही तर अज्ञानाने करा. म्हणून अज्ञानाला माफी नाही, त्याचं पण फळ भोगावं लागतं. फक्त त्या अज्ञान दशेचं तुम्ही प्रतिक्रमण केलं ज्ञानदशेमध्ये तर कदाचित निर्जरा होईल, संक्रमण होईल, उत्कर्षण अपकर्षण होईल, पण त्याचं फळ आहेच. म्हणून ज्ञानपूर्वक आता क्रिया करणं आवश्यक आहे. आणि आता ज्ञान झालंय तर मागच्या सगळ्या दोषांचं प्रतिक्रमण पहिल्यांदा करा, जेणेकरून की असे काय जर आपले उदय येणार असतील पुढं तर त्यांचं संक्रमण होईल. आणि या परिणामाने त्या राजाला 700 जे त्याच्यामध्ये सामील होते त्या भावातच त्यांना कोड झाला. नाही पुढच्या भवात ना, जेव्हा श्रीपाल राजाच्या भवात का त्याच भवात होता श्रीपाल राजा, म्हणजे पूर्व भवात म्हटलं ना, तो राजा होता आणि त्यांनी नोकराला सांगितलं होतं टाकायला. आणि मग दुसऱ्या भवामध्ये श्रीपाल झाला तेव्हा त्याला कोड झाला. आणि मग त्या जे पण त्याचे सगळे लोक होते अनुयायी, त्याचं अनुमोदन केलेले, त्यांना सुद्धा कोड झाला असं सांगितलं आहे. मग हे सगळं आपल्या परिणामांनी होतं. म्हणून परिणाम बिगाडणे का भय रखो असं
सांगितलं जातं. ओम जाणावं. पुण्य पाप रहित ज्ञाता स्वभाव जाणा. हा मी आत्मा अणुप्रमाण नाही, महान प्रमाण नाही. जो सो सो चेव, जसा आहे तसाच आहे. असंख्यात प्रदेशामध्ये स्थित आहे. या आत्म्याला लहान मोठे करण्याचा विकल्पही माझा स्वभाव नाहीच. त्यामध्ये माझे सुख नाहीच अनुभवम. कोणत्याही शरीर प्रमाण असो, मी तर ज्ञाता ज्ञाता ज्ञाताच आहे. अशरीरी स्वरूपोऽहम्, अहिंसक स्वरूपोऽहम्, न्यायकोऽहम्. ओम विसर्जन.